तो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग मी चाललो आहे आमच्या मामाच्या गावाला, कारण आज दिवाळी म्हणजे दिवाळी जवळ यायला आहे ना. मग मामाच्या गावाला जायचं तर बनतं. मग इथं हत्तूक म्हणजे हत्तूकपाशी आलाय, मामाचं पोरं यायला म्हणा. मग इथं स्टँडवर बसलोय आणि इथं सकाळी 6:30च्या एसटीनं आलोय. आणि इथं हत्तूक क्रॉस आहे. पुढं सोलापूर 13 किलोमीटर आहे आणि पुणे 262. आणि मुंबईला जायचं असेल तर 419 किलोमीटर आहे. आणि मी इथं बसलोय. परवा इथं महापूर आलं तर सगळं कसं माती बसले व मागं सगळं गवतावर झाडावर लई खतरनाक महापूर आलं तर इथं. मग तेव्हा त्यांना व्यवस्थित इथं वेट करूया. तो हे गाईज, मग इथं घराला आलोय. मग कपडे पण बदलले, ती जेवण पण झालंय. आम्ही ब्लॉग बनवला नाही, पण सगळं झालंय. आता निवांत खाली चाललोय. तिथं बघा, तिथं समोर बघा जनावर सोडलंय, म्हणजे चारायला म्हैसा सोडले ती. आणि मी आणि बघत चाललो बघा, पाण्याची बाटली घेऊन पाण्याची बाटली घेऊन मी आणि बसत चाललो खाली. तिथं सगळं मापूर आलं तर मित्रांनो, सगळं म्हणजे तिथं झाडं वाळलं बघा, त्या तिथंच तो सगळं पाणी आलं होतं, साचलं होतं, म्हणजे पूर्ण भरलं होतं. अजून पण पाणी व्हायला बघा, ते वरनं पाणी येतं यातलं. येतं बघा, अजून पण पाणी व्हायला. चला चल, मराठी ब्लॉग बोलायचं असेल तर मराठी समजलं. खरं कन्नड ब्लॉग त्यांना काय कन्नड काय आणणार आहे सांगा बोला. इथं बघ, इथं सगळं तूर होतं, सगळं तूर गेलंय. मस्त छान छान, हा किती छान तूर आलं होतं, सगळं गेलं. इथं बघ, इथं रस्ता आहे वर जाण्यासाठी आणि सगळं चारा आहे, गवत वगैरे आहे. चारा सोडला बघ तिथं, त्याला डॉन धावाई चल. इथं बघा, ह्याला काम लावाय. इथं बघा, ह्यानं चारा जनावरांना सोडलं. एक म्हैस आहे आणि ते पण म्हैस आहे. आणि हे पण म्हैस आहे का काय हा म्हैस काय बघा, चारा सोडलं ह्यानी जनावरांना. इथं बघा, धंदा काय असतंय. सगळेजण दिवाळीत गावाला जातात, म्हणजे ऐश मौज मजा करतात. आणि हे बघा, शेतकऱ्याची मुलं जनावरांना चारा सोडणं, त्यांना चारा आणणं कामं करतात असली. इथं बघा, ते सगळं ऊस बुडालं होतं. रेत दाखवू का तुम्हाला? बघ सगळं कसं झालंय. ते वरचं सोयामध्ये पाणी गेलं बघा, बघ कसं झालंय सगळं. बाकी मस्त वातावरण आहे सगळीकडं, ढगाळ नाही, सूर्यप्रकाश पण आहे. गरम पण लागायला थोडं. चला बा अजून एकदा बा चला. मित्रांनो, आज कन्नड असा एक आपण शब्द शिकणार आहे. जनावर चारायला सोडलेत ना, कन्नडमध्ये म्हणजे म्हशीला यम्मी म्हणतात, यम्मी. आणि मराठीमध्ये म्हैस म्हणतात, म्हैस. कन्नडमध्ये यम्मी म्हणतात, यम्मी. ते आईस्क्रीम खाताना आईस्क्रीमचं ॲडव्हर्टाईज असतं बघा, यम्मी म्हणून, तसं यम्मी म्हणतात कन्नडमध्ये ह्याला. बाकीचं चालत चाललोय. मित्रांनो, माझं बालपण ह्या गावात गेले, म्हणजे ह्या शेतात, त्या घरात, ह्या रस्त्यावर. म्हणजे मी लहानपणी माझं बालपण ह्या गावात गेले ना. मग मी लहानपणी इथं राहायचो. मस्त लई आठवण आहे तिथल्या माझ्या. आपण म्हणजे झाडावर जायचो आणि बसायचो, त्या फांद्यावर लाकडं टाकायचो, त्यावर ऊस खायचो, त्यावर 2-3 लाकडं टाकून आपलं घर बनवायचो निवांत. दुपारी 1-12 वाजता तिथं जाऊन झोपायचं. मस्त काय ते आठवणी, ते आम्ही लॉकडाऊनमध्ये करायचो, लॉकडाऊनच्या आधी. त्यात नुसतं. आणि इथं पण सगळं ऊस आहे, सगळं ऊस.
फक्त वर 2 एकर एवढंच खुलं आहे, बाकीचं सगळं ऊस इथं बघ. स्टंट आहे, स्टंट मला बघू. हा 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 बस बस, आम्हाला पण येतं, करून दाखवू काय? मला पण येतं तेवढंच काय. वा 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 वा, छान छान छान. त्याच्यापेक्षा मस्त करतो मी. जरा मी सलग करतो बघा. हा कर बिंदास. सगळ्या पडून चिकन घेतला. चला मस्ती लई झाली, आता निवांत बसूया त्या झाडाखाली जाऊन, नाही तर आपले पण कपडे घाण होतील. आपले पण कपडे घाण होतील. नुसतं येड्याचा कसं बघ, नुसतं येड्याचा धंदा. तर तो अजून आला नाही, जनावरनं घेऊन यायला लागलाय. हे बघ इथं पण चारायला जागा आहे आणि इथं बघा बोरं लागायला, ती अजून कच्ची आहे. ती आत्ता पिकायला अजून पुढच्या महिन्यात पिकतील, नोव्हेंबर. बघ थांबा, पडलो 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 पडलो. इथं बघ अजून कच्चे आहेत, म्हणजे अजून हिरवे आहेत, अजून म्हणजे पिकले नाहीत, पिकायला अजून वेळ आहे ना. हा बघ किती लागली ती. टी शर्ट काय ती? ए इकडं काय, इकडं इकडं काय, इकडं इकडं ते तिकडं जात आहे आणि इकडं जात आहे. कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है, सोल्यूशन का पता नहीं. हमको तुम्ही से चुरा. इथं बघ ऊस. ये ऊस दाबला का आता? ओके ओके. हे आमचा समूह काल एसटीला गेलतो बघा सोलापूरला. त्याला एसटी मॅडम काय केले तर 15 रुपये गोपक केले. असं खेडेगावात फुल, म्हणजे खेडेगावात असं रानात गेल्यावर फुल एन्जॉय, फुल ऍडव्हेंचर. बघा काय ऑफ रोडिंग करायचं करा, तुम्हाला काय करायचं करा. नुसतं हे पाणी आहेत, सांडला बा पाणी, ताण लागते म्हणून बाटलीत पाणी भरून आणलेलो, मग सगळं सांडला. काय डान्स करायच्या नादात जनावर तिथे ते, आणि आम्ही चालू त्या चिंचाच्या झाडाखाली बसायला, कारण ऊन लागायला बाबा, सपचपा लागायला. चला ए हो मित्रांनो, माझी युट्यूबची सुरुवात 22 ऑक्टोबर रोजी मी केली. इथेच म्हणजे घरापुढं ह्या शेतातच, ह्या गावातच केलतो, ह्या मोबाईलमध्येच केलतो. 22 ऑक्टोबर 2022 साली केलतो. उगं ते सोडलो, 2 वर्ष सोडलो, 10वी सोडली, आता 11वीला परत रिस्टार्ट केलोय. बघू काय होत आहे. तुमचा सपोर्ट भेटला तर आपण अधिक वर जाण्याचा प्रयत्न करू, नाही तर तुम्ही सपोर्ट केला नाही तर कुठलं अधिक मी किती प्रयत्न केला तरी वर जाण्याचा म्हणजे वर जाऊ शकत नाही तुमच्या सपोर्टमुळे. म्हणजे तुम्ही सपोर्ट दिला तरच मी वर जातो, नाही तर नाही. इथं बसलाय बघा ते आता. नुसतं येण्याचे आहे. निवांत बघ शेतात, असं पुढं ऊस व चिंचाचं झाड, बांधावर निवांत, तिथं चारा सोडले ती निवांत एकदम. सुका पाटील दाखव तर इथं बघा पाणी यायला बघा बोर मधून. इथं मापूर आलते ना, बोरला नदीला एवढं, नदीला मापूर आलत, बोरला विहिरीला एवढं पाणी वाढलं. ए हात घाल, पाय घाल नको बे, पाणी बाहेर सांडायला बघा. असं रस्ता दाखव की पाणी कसं चाललंय बघा. असं सहज जाऊन ते हाराला पुढालंय, तरी हाराला मिक्स मारलंय, ओढ्याला मिक्स मारलंय, ओढ्याला हाराला नाही. ते कन्नड बोलताना कन्नड शब्द यायला. हे बे इकडे, अबे ते झाकण येऊन ये बे, अबे ते बंद कर, मोबाईल खिशात घाल. तो गाईज मग इथून
त्या तिथं चाराचं तिथं आले ते जनावर तिथं पाण्यात गेले बघ म्हैस तिथं पाण्यात गेले आणि आम्ही इथं पुलावर थांबलोय इथं पाणी व्हायला लागलंय. ए विचार हा हे अगं आहे हे बघा गायच येतं बघा ते बाटली पाईपात घालते म्हणा आणि तिकडं तो धरते म्हण हे घाल ए बाबा हा 1 2 3 स्टार्ट येडचे आहे धंदे सोडलो धर रे धर 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 चला चला मग थांबा अजून एकदा करतो मी. तिथं अजून ते चालायला लागले ते पाण्यात गेले बघा एक मस्त गेली म्हैस पाण्यात काय ए हे बाबा सोडा बे नुसतं काय काय करत बसतो गे. ओके तर गायज बघा मी इथं निवांत झोपलोय. हे दरवाजाचं एक्स्ट्रा पार्ट आहे तर आत्ताच आता दरवाजा बसवले ती आणि हे एक्स्ट्रा झालेलं पार्ट कापून इथं टाकले ती आणि मी इथं झोपलोय. पुढं बघा त्यानं शेणघाण काढायलाय आणि त्यानं बसू जनावरांना पाणी पाजवलंय हौदात नेऊन हौदापाशी नेऊन ने पी हौदापाशी नेण्याचं काम त्याचं आणि पुढचं पाणी न पिण्याचं का पिण्याचं त्याचं काम. ए नीट काढ रे ए नीट काढे सोनकीनं हातानं काढ की फावड्यानं काढतोय चप्पल तर झालं.